नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा स्पेशल व्लॉग मी दाखवणार आहे तुम्हाला रविवार पेठेतील. आणि म्हणजेच माझ्या मुलीच्या वाढदिवसाची तयारी चालू आहे. आणि रविवार पेठेमध्ये छान छान असं रिटर्न गिफ्ट्स वगैरे भेटतात, म्हणून मी आलेली आहे रविवार पेठेमध्ये. आणि काय घ्यायचं, स्कूलमध्ये तर एक 50वर गिफ्ट द्यावे लागतात. आणि जे घरी सेलिब्रेशनला जास्त मोठा काय बड्डे नाही होणार आहे ही माझी क्लासची मुलांनाच बोलवून मी बड्डे करणार आहे. त्यातली पण बऱ्यापैकी आजारी आहेत मुलं, जेवढे असतील तेवढ्यांना बोलवणार आहे. आणि खूप छान असं मला गिफ्ट मिळालेले आहेत. इरेझर, पेन्सिल आणि जे पट्टी वगैरेचा सेट असतो ना तो. आणि लहान मुलांना हेच बरं पडतं, म्हणजे स्कूलमध्ये ते वापरता पण येतं. आणि ज्या गोष्टी वापरता येतील त्याच गोष्टी बड्डेला रिटर्न गिफ्ट म्हणून देता आल्या पाहिजेत आणि दिल्या पाहिजेत. तर जर होलसेलमध्ये किंवा जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं असतील तर रविवार पेठ बेस्ट ऑप्शन आहे. तर मी अशा पद्धतीचे गिफ्ट्स घेतलेले आहेत आणि खूप छान आणि सगळ्यांना आवडतात. पेन्सिल फक्त नटराज किंवा अप्सरा वगैरे डोम्सच्या असतील तर तशा टाईपमध्ये बघायच्या, म्हणजे की तर डार्क वगैरे लिहितात. आणि ह्याच्यापेक्षा अजून चांगल्या कोणत्या असतील तर तुम्ही मला सजेस्ट करा. तर मी हे घेतलेलं आहे. आणि रविवार पेठेत आणि तुळशीबागेत गेल्यावर पाही लवकर निघतच नाही बाहेर, त्यामुळे जेवढं फिरता येईल तेवढं फिरायचं. आणि आता गणपती वगैरे येणार आहेत त्यामुळं तर गर्दी खूप आहे. आणि आत्ता सध्याच्या कंडिशनला पाय ठेवायला जागा नाही आहेत रविवार पेठेत वगैरे. बरेच लोक शॉपिंगला वगैरे येत आहेत. तर मी अजून थोडीशी दुकानं बघितली, कोणत्या दुकानामध्ये काय आहे. तर मला थोडंसं अजून दुसरं पण मटेरियल घ्यायचं होतं. मी ते पण चेक केलं, किमती वगैरे चेक केल्या. आणि अजून एक 2-3 ऑप्शन बघितले मी रिटर्न गिफ्टचे काय वगैरे घ्यायचं आहे ते. आणि त्यानंतर मी ठरवलेलं आहे. आधी बघायचं आणि मग ठरवायचं काय घ्यायचं आहे. तर मी ते सेट दाखवला तुम्हाला, ते घेतलेलं आहे. आणि स्कूलमध्ये जे गिफ्ट द्यायचे आहेत ते मी छान असे काउंट करून व्यवस्थित पिशवीत घालून ठेवत आहे, जेणेकरून स्कूलमध्ये जाताना घाई होणार नाही यासाठी.
आणि मुलांचा वाढदिवस म्हणजे त्यांना एखादा फेस्टिवल आहे असं वाटतं आणि त्यांची हौस म्हणजेच आपली पण हौस असते. आपण जेवढा आनंद दाखवेल त्यांच्या वाढदिवसाला वगैरे आणि तेवढंच ते आनंदाने सेलिब्रेट करतात आणि आपण पण तेवढ्याच आनंदानं सेलिब्रेट केलाच पाहिजे. आणि प्रत्येक आईवडील हे करतच असतात. त्यासाठी मी छान असं गुलाबजाम पण बनवलेलं आणि हा सगळा मेनू मी तिच्या आवडीचाच बनवलेला. तिला काय बनवावं म्हटलं तर तिला आवडते पावभाजी, गुलाबजाम. बाकीचं तिला नूडल्स वगैरे अजिबात आवडत नाही. ती खात पण नाही. पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज जेवढं आवडीनं म्हणजे जेवढं जास्त देतच नाही मी. आवडीनं थोडंफार आवडीने खाते. पण नूडल्स वगैरे असतं ना ते चायनीज हा पदार्थ ती जास्त खातच नाही. म्हणजे बऱ्याच बड्डेला गेल्यावर असे पदार्थ देतात. पण ठीक आहे. तर आता आम्ही तिचं ते औक्षण वगैरे करून घेत आहे. आमच्या ताई पण आलेल्या आहेत आणि क्लासच्या मुलांच्या सोबत मी छान बड्डे सेलिब्रेट करत आहे आणि एक तिची फ्रेंड पण आहे आनंदी म्हणून, ती पण आलेली आहे. तर छान औक्षण इतकी खुश होती बघा. ती आनंद असा खुश राहते. आनंद त्यांचा असा त्या दिवशी असं वाटतं की काय करू आणि काय नको. एवढ्या दिवसभर इतक्या उड्या मारत असते. झोप म्हटलं तर झोपत वगैरे नाही आहे. आणि तिचा बड्डे होता म्हणून मी छान साडी पण घातलेली आहे. मोस्टली मी असे फंक्शन वगैरे असलं किंवा घरी एखादा आपला सणवार असेल, फेस्टिवल असेल तर मी आवर्जून साडी घालते. ऐनवेळी ठीक आहे ड्रेस असते, जीन्स असते, पण मी साडी घालते. मी ओवाळून घेतलं, ताईंनी ओवाळून घेतलं आणि छान त्यानंतर 2 केक कट केले होते. ताईंनी 1 केक काढला होता आणि हिच्या पप्पाने काढला होता. तर छान औक्षण केल्यानंतर केक कटिंग आता आपण बघूया.